रक्षाताई आज तिसऱ्यांदा लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत। त्यांनी गेले 2 टर्म 10 वर्ष पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये उचलले, काही प्रश्नांना मंजुरी मिळाली। आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्व यांच्या आशीर्वादामुळे त्यांना तिकीटही मिळालेलं आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये 36व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आज दिसत आहे। मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। या मतदारसंघामधल्या मतदारांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षाताई या अधिक चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा मला विश्वास आहे। मग दुसरीकडे आपला पक्षप्रवेश झालेला नाही आहे भाजपमध्ये, तर आपण या खासदार रक्षा खडसे यांना मतदानासाठी मतं अधिक मिळणार आहे का असं आव्हान करणार आहे आपण काय? माझा अजून पक्षप्रवेश झालेला नाही, परंतु रक्षाताई हे माझ्या घरातले आहेत। ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे आणि त्यामुळे मुलगीच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेल्या तिकिटाने माझा भावी कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ घातलेला प्रवेश या आधारावर मी त्यांना सहकार्य करणार आहे आणि सहकार्य करत असताना निश्चित त्यांना माझ्या सहकार्यामुळे अधिक चांगलं मतदार मताधिक्य मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। त्यांच्या उमेदवारी फॉर्म भरण्याच्यासाठी मी उपस्थित राहणार नाही, कारण मी अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही। आज इथे माझा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे माझा आणि स्मिताताईचा आमचे राज्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, इथे आदरणीय गुलाबराव पाटील, तसेच आपले मंत्री अनिल भाईदास पाटील आणि सगळे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि अजून अनेक लोक इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे।